तू किती दिवस स्वतःला रोखून धरणार होतास? मला माहीत होतं तू त्या रात्री जागाच होतास, ती माझ्या कानाचा चावा घेत म्हणाली. तिची ती फटकळ जीभ आता माझ्या मानेवर फिरत होती. मीही हळूहळू सावरलो आणि तिच्या कमरेभोवती हात आवळले. तिने दीर्घ श्वास घेतला आणि तिचे डोळे धुंद मिटले गेले. नाशिकच्या त्या दीड खोलीत आता फक्त 2 श्वासांचा वेग वाढला होता. बाहेरच्या जगाचा विसर पडला होता आणि एका गुप्त नात्याचा श्रीगणेशा झाला होता. काकू आता फक्त माझी मार्गदर्शक नव्हती, तर ती माझ्या तारुण्याचा पहिला अनुभवाची सोबती होती. आमचा हा लपंडाव आता रोजच होणार होता याची मला खात्री पटली होती. त्या दुपारी घरचं वातावरण पूर्णपणे मोहक झालं होतं. काकूने मला जवळ ओढताच माझ्या मनातली उरली सुरली भीतीही पळून गेली. रोहन, गावाकडचा भोळेपणा आता नाशिकमध्ये सोडून दे. इथे जगणं आणि मजा करणं दोन्ही महत्त्वाचं आहे, असं म्हणत तिने मिश्किलपणे माझ्याकडे पाहिलं. तिने उठून किचनचा दरवाजा ओढून घेतला आणि माझ्याकडे वळून साडीचा खालचा भाग थोडा वर सरकवला. मगाची बरणी काढताना तू खूप काही बघण्याचा प्रयत्न करत होतास ना, आता बघून घे, असं म्हणत तिने आपली हालचाल वाढवली. तिच्या त्या भरदार रूप आणि साडीच्या गड्यामधून दिसणारी तिची उजळ तुच्या पाहून माझ्या तोंडाला कोरड पडली. मी पुढे होऊन हळूच तिच्या कमरेला हात घातला तर तिने जोरात श्वास घेतला. अरे बापरे, तू तर मोठा खेळाडू निघालास की, ती दबक्या आवाजात हसली. तिने माझा हात धरून हळूच आपल्या पोटावर फिरवला आणि मग हळूच खाली नेला. तिथे असलेल्या इलास्टिकचा चटचट असा आवाज झाला, अगदी तसा जसा त्या रात्री मी ऐकला होता. काकू, तू खूप सुंदर दिसतेस, मी तिच्या कानाशी कुजबुजलो. तिने मला अतिशय जवळ घेतले आणि तिची ओढणी माझ्या गळ्याभोवती टाकून मला स्वतःकडे ओढले. आमचे चेहरे आता एकमेकाच्या खूप जवळ आले होते. तिने तिचे ओठ माझ्या ओठांच्या जवळ आणले, पण स्पर्श करण्यापूर्वीच ती थांबली आणि म्हणाली, लक्षात ठेव, हे आपल्या दोघांमधलं गुपित आहे. काकासमोर तू असाच वागायचास जसा काही जाणत नाहीस. मी होकारार्थी मान डोलावली आणि तिच्या मऊ गालाची पापी घेतलं. तिने आपल्या हाताने माझ्या शर्टच्या बटनावर फिरवायला सुरुवात केली. एकामागून एक बटणं उघडताच तिची नजर माझ्यावर खिळली होती. नाशिकला आल्यावर तुझी बॉडी पण सुधारली आहे, असं म्हणत तिने आपल्या हाताने माझ्या शरीराला स्पर्श केला. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती. जणू निसर्गही आमच्या गुप्त भेटीला साथ देत होता. बाळ हल्लत तशी क्षणभर थांबली, पण ते पुन्हा शांत झोपल्यावर तिने आपला मोर्चा पुन्हा माझ्याकडे वळवला. आता आमच्यात कोणतंही अंतर उरलं नव्हतं. तिने मला जमिनीवर टेकवलेल्या चटीवर ओढलं आणि स्वतः माझ्या अंगावर झुकली. त्या क्षणी मला जाणवलं की नाशिकमधलं माझं करिअर सुरू होण्याआधीच माझ्या आयुष्यातलं सर्वात रोमांचक प्रकरण सुरू झालं होतं. आमच्या या छोट्या रोमांसमध्ये आम्ही इतके हरवून गेलो होतो की बाहेरच्या जगाचं भानच उरलं नव्हतं. काकूने चहाचा कप खाली ठेवला आणि पुन्हा एकदा माझ्याजवळ येऊन माझ्या शर्टची बटणं लावायला सुरुवात केली. उद्या काका ऑफिसला गेले की लवकर आवरून ठेव. मग आपण, तिचं वाक्य अर्धवट राहिलं. अचानक बाहेर लोखंडी दरवाजावर कडकड असा आवाज झाला आणि पाठोपाठ कुणीतरी जोरात बेल वाजवली. आमच्या दोघांच्याही काळजाचा ठोका चुकला. बापरे, हे इतक्या लवकर कसे आले? काकूचा चेहरा भीतीने पांढरा पडला. तिने एका झटक्यात आपली साडी सावरली आणि विखुरलेले केस नीट केले. मी घाबरून भिजून उभा होतो. रोहन, गुपचूप हॉलमध्ये जाऊन लॅपटॉप उघडून बस, जा लवकर, तिने हलका धक्का दिला. मी धावतच हॉलमध्ये गेलो आणि लॅपटॉप सुरू केला, पण माझे हात थरथरत होते. काकूने दरवाजा उघडला तर समोर काका उभे होते. त्यांचा शर्ट पावसामुळे पूर्णपणे ओला झाला होता आणि चेहरा रागाने लालबुंद झाला होता. काय झालं हो आज इतक्या लवकर? काकूने आवाज सावरत विचारलं. काका काहीच न बोलता थेट आत आले आणि त्यांनी रागीट ऑफिसच्या बॅग सोफ्यावर फेकली. त्या साहेबांशी भांडण झालं माझं, नोकरी सोडली मी, आता बघावं लागेल काय करायचं ते, काका जोरात ओरडले. माझं लक्ष काकूकडे होतं, पण काकूच्या हालचालींकडे माझं जास्त लक्ष गेलं. घाईघाईत सावडी सावरताना तिने वरची गाठ नीट बांधली नव्हती. ती काकाच्या नजरेपासून जेमतेम वाचली होती. काका सोफ्यावर बसले आणि त्यांनी माझ्याकडे पाहिले. काय रे रोहन, काय चाललंय? अभ्यास की नोकरीची तयारी? त्यांच्या आवाजात एक संशय होता की फक्त राग, हे मला कळलं नव्हतं. काकू किचनमधून पाणी घेऊन आली आणि काकाकडे जाताना तिने माझ्याकडे असा कटाक्ष टाकला ज्याने माझ्या काळजाचं पाणी झालं. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याच वेळी एक प्रकारचा थरारही होता.
काका पाणी पित असताना अचानक त्यांचं लक्ष जमिनीवर पडलेल्या एका वस्तूकडे गेलं. ती माझ्या शर्टाची तुटलेली बटन होतं जे मागाची ओढाताडीत फाटलं होतं. काका वाकले आणि त्यांनी ते बटन हातात घेतलं. हे बटन कोणाचं त्यांनी विचारलं. घरामध्ये आता सुई पडली तरी आवाज येईल इतकी शांतता पसरली होती. काकाने ते बटन हातात घेतलं आणि ते बारकाईने पाहू लागले. माझ्या कपाळावर घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या. काकूने सफाईने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. अहो, ते रोहनच्या शर्टाचं असेल. मगाशी कपडे वाळत घालताना अडकलं होतं त्याचं, ती सहजपणे म्हणाली. काकाने संशयाने माझ्याकडे पाहिलं आणि मग बटन बाजूला ठेवून दिलं. बरं, मी जरा फ्रेश होतो असं म्हणून ते बाथरूमकडे गेले. मी आणि काकू एकमेकाकडे सुटकेचा निश्वास टाकला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. काका बाथरूममधून बाहेर आले आणि थेट त्या कोपऱ्यात गेले जिथे आम्ही मगाशी होतो. तिथल्या चटईवर काकूंची एक सोन्याची बांगडी पडली होती जी झटपटीत निखळली असावी. काकांनी ती उचलली आणि काही क्षण शांत राहिले, पण चेहऱ्यावरचे भाव आता बदलले होते. राग गायब झाला होता आणि त्याची जागा एका कुत्सित हास्य आलं होतं. सुमन, इकडे ये, काकाने शांत आवाजात साथ घातली. काकू थरथरत गेली. ही बांगडी इथे कशी? आणि तू मगाशी दरवाजा उघडायला इतका वेळ का लावलास? काकांचा आवाज आबोल पण धारदार होता. काकू काही बोलायला जाणार इतक्यात काकाने तिला जवळ ओढलं आणि तिच्या कानापाशी काहीतरी पुटपुटले, ज्यामुळे काकूचा चेहरा गोरामोरा झाला. मग काका माझ्याकडे वळले. रोहन, तुला वाटलं काहीच कळत नाहीये? रात्री जेव्हा मी आणि सुमन जवळ होतो तेव्हा तू जागा होतास हे मला माहीत होतं. आणि आज दुपारी तुम्ही जेव्हा काय केलं ते सगळं मी खिडकीच्या फटीतून पाहिलंय. काकाच्या या वाक्याने जणू माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी माफी मागण्यासाठी तोंड उचलणार होतो, पण काका हसले. घाबरू नकोस, खरं तर मला हेच हवं होतं. 7 वर्ष आम्हाला मूल झालं नाही आणि आता बाळ झाल्यावर मला जाणवलं की मी आता पहिल्यासारखा तंदुरुस्त राहिलो नाही. सुमनची भूक आणि तिचं रूप मला झेपत नव्हतं. तू तरुण आहेस, रक्ताचा आहेस. जर तिला तुझ्या सोबत सुख मिळत असेल तर मला काहीच अडचण नाही. हा ट्विस्ट माझ्या कल्पनेपलीकडचा होता. काकूने आश्चर्याने काकाकडे पाहिलं. तुम्ही काय बोलताय हो? सुमन, मला सगळं मान्य आहे, पण एक अट आहे. काका माझ्याजवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, हे सगळं 4 भिंतीच्या आत राहायला हवं. बाहेरच्या जगाला आपण एक सुखी कुटुंब दिसायला हवं आणि घराच्या आत आपण तिघे मिळून राहू. तुला काय वाटतं रोहन? या कराराला तुझी मंजुरी आहे? त्या रात्री नाशिकच्या त्या 1.5 खोलीच्या घरात एक नवीन विचित्र पण थरारक नातं जन्माला आलं होतं. आता लपून छपून काहीच उरलं नव्हतं. उलट आता तर अधिकच मोकळीक मिळाली होती. काकांचे ते शब्द ऐकून मी आणि काकू दोघेही पुतळ्यासारखे स्तब्ध झालो होतो. ज्या गोष्टीची भीती वाटत होती तीच गोष्ट चक्क एका संधीत बदलली होती. काकूने लाजेने मान खाली घातली, पण तिच्या चेहऱ्यावर एक सुटकेचं हास्य होतं. काकांनी माझ्या खांद्यावरचा हात घट्ट केला आणि मला जवळ ओढलं. काय रे रोहन, विचार काय करतोस? बाहेर जाऊन वणवण नोकरी शोधण्यापेक्षा घराची जबाबदारी आणि काकूची काळजी घ्यायला तुला आवडेल ना? काकांचे डोळे चमकत होते. काका, मी अडखळत म्हणालो. त्या रात्री घराचे नियम पूर्णपणे बदलले होते. त्या रात्री जेवण झाल्यावर काका स्वतःच म्हणाले, रोहन, आज खूप उकाडा आहे. तू काकूच्या बाजूला झोप, मी जरा खिडकीपाशी सरकतो. काकूने माझ्याकडे बघून एक अर्थपूर्ण डोळा मारला. दिवा मावळल्यावर अंधारात पुन्हा एकदा हालचाल सुरू झाली. पण आज भीती नव्हती, तर एक प्रकारचं अधिकृत स्वातंत्र्य होतं. काकूने हळूच माझा हात धरला आणि आपल्या कमरेवर ठेवला. तिची त्वचा आता अधिकच तप्त जाणवत होती. काका समोर झोपले होते, पण त्यांना आता सगळं ठाऊक होतं. काकूने माझ्या कानात कुजबूज केली. काकाने परवानगी दिली असली तरी माझ्यावर फक्त तुझा हक्क असेल, समजलं? तिचा माझा हात साडीच्या आत नेला आणि मला तिच्या अंगावर ओढलं. काकांचे घोरणे ऐकू येत होते, पण ते झोपले होते की फक्त नाटक करत होते हे आम्हाला माहीत होतं. त्या रात्री नाशिकच्या एका छोट्या खोलीत मर्यादांचा सर्व रेषा पुसल्या गेल्या. काकूंच्या बांगड्यांचा आवाज आणि श्वासांचा वेग पुन्हा वाढला, पण यावेळी काकांच्या संमतीची जोड होती.
रोहन आता नाशिकमधला प्रवास फक्त करिअरपुरता मर्यादित नव्हता, तर तो एका अनोख्या कौटुंबिक रहस्याचा मुख्य भाग झाला होता. काकांच्या त्या अजब संमतीने आमच्या आयुष्यातील सर्व बंधने एका क्षणात तुटली होती. आता लपून छपून करण्यासारखं काहीच उरलं नव्हतं. उलट आता एक प्रकारची स्पर्धा सुरू झाली होती. रात्रीचे 10 वाजले होते. काकांनी स्वतःहून घराचा मुख्य दरवाजा आतून घट्ट लावून घेतला होता आणि खिडकीचे पडदे ओढले. रोहन, आता तू परका नाहीस, या घरचा कणा आहेस, असं म्हणत काकांनी माझ्या हातात एक ग्लास थंड सरबत दिलं आणि ते स्वतः गॅलरीत जाऊन बसले. काकू आज खूप वेगळी दिसत होती. तिने साडी बदलून एक पातळशी नायलॉनची साडी नेसली होती, ज्यातून तिची कांती उजळून निघत होती. तिने किचनमध्ये काम आटोपलं आणि हॉलमध्ये आली. काका बाहेर असल्याने पाहून ती थेट माझ्या जवळ येऊन बसकन मारली. तिचे हात माझ्या गळ्याभोवती पडले आणि तिने आपला चेहरा माझ्या चेहऱ्यावर आणला. काकाने सांगितले म्हणून नाही, तर मला स्वतःला तू हवा आहेस, ती एक मोहक स्वरात कुजबुजली. तिने साडीचा पद खांद्यावरून ढळू दिला आणि माझ्या हातात धरून आपल्या कमरेला वळणावर फिरवू लागली. बाहेर पावसाची रिपरिप सुरू झाली होती आणि आत आमच्या श्वासांची उष्णता वाढत होती. काकूने हळूच तिचं पोलकं सैल केलं आणि मला जवळ घेतलं. त्या रात्री पहिल्यांदाच मी तिला पूर्णपणे अनुभवत होतो. तिचे ते भरदार, तिचा तो उष्ण श्वास आणि तिची ते फटकळ जीभ आता फक्त माझे मुके घेत होती. मध्येच काका गॅलरीतून आत आले. त्यांनी आमच्याकडे पाहिलं आणि एक समाधानकारक स्मित देऊन ते आपल्या अंथरुणावर जाऊन पडले. त्यांनी डोळ्यावर हात ठेवला, जणू ते आम्हाला आमची खाजगी जागा देत होते. त्या रात्री नाशिकच्या त्या छोट्याशा खोलीत एक नवं जग निर्माण झालं. काकूने तिच्या सर्व इच्छा माझ्यासमोर मोकळ्या केल्या आणि मीही एका अनुभवी पुरुषाप्रमाणे तिला प्रतिसाद दिला. सकाळी जेव्हा सूर्य उगवला तेव्हा मी उठलो. तो एक वेगळाच माणूस होता. काकू किचनमध्ये चहा करत होती आणि काका बाळाला खेळवत होता. घरात आता कोणताही तणाव नव्हता, ना कोणती भीती. सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझं शरीर थकलेलं होतं, पण मन एका वेगळ्या धुंदीत होतं. काका कामावर जाण्यासाठी तयार झाले होते. जाताना त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि काकूकडे बघून एक गूढ हास्य केलं. रोहन, आज रात्री लवकर ये, मला तुला खास कामासाठी बाहेर न्यायचे आहे. काका असं का बोलले हे मला समजले नाही. काका बाहेर पडताच काकूने धावत येऊन दरवाजाची कडी लावली. तिच्या अंगावर फक्त एक सैलचा नाऊट गाऊन होता. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी उत्सुकता दिसत होती. रोहन, काकाने तुला बाहेर नेण्याचं जे सांगितलं ना, ते तितकं साधं नाहीये, ती माझ्या जवळ येत म्हणाली. म्हणजे काय अर्थ आहे याचा? मी गोंधळून विचारलं. काकूने माझा हात आपल्या कमरेवर ठेवला आणि मोहक हसत म्हणाली, रात्री तुला कळेलच, पण त्याआधी आज दिवसभर आपण दोघं एकत्र असू. काल रात्री जे काही झालं ती तर फक्त एक झलक होती. खरी मजा आता सुरू होणार आहे. तुला माहीत आहे काकाने तुला इथे का आणलंय? त्याचं खरं कारण नोकरी नाहीच. तिचे हे वाक्य ऐकून माझे पाय लटपटले. काकूला नक्की काय म्हणायचं होतं? काकाचा प्लॅन नक्की काय होता? आणि या 1.5 खोलीच्या घरात अजून कोणती गुप्तता उघडणार होती? काकूच्या त्या शेवटच्या वाक्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. नोकरी हे कारण नाही. मी थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिलो. काकूला काय म्हणायचं होतं हे मला स्पष्ट समजायचं होतं. तिने मला पकडून सोफ्यावर बसवलं आणि स्वतः माझ्या कुशीत शिरली. तिचा गाऊन सैल असल्यामुळे तिचे भरदार रूप मला स्पष्ट जाणवत होते, पण माझ्या मनात सध्या काकांचा त्या प्लॅनची उत्सुकता आणि भीती एकत्र निर्माण झाली होती. काकू, नीट सांग ना, नक्की काय प्रकार आहे? काकांचा प्लॅन काय आहे? मी तिच्या ओठावर हलकीशी पापी घेत विचारलं. काकीने मान थोडी मागे केली आणि मोहक हसत म्हणाली, रोहन, काकांना नाशिकमधील एका बड्या हॉटेलच्या मालकाची नोकरी हवी आहे, पण तो मालक खूप शौकीन माणूस आहे. काकांनी मला सांगून ठेवलंय की जर त्या मालकाला मी आवडले तर काकांना मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळेल. पण मला त्या म्हाताऱ्यासोबत जायचं नव्हतं, म्हणूनच काकांनी तुला इथे आणलं. त्यांना वाटलं की घरातील एक जवान मुलगा सुमनच्या गरजा भागवेल आणि ती बाहेर कोणाकडे बघणारही नाही. हे ऐकून माझे मोठे डोळे झाले. काकांचा हा विचार ऐकून मला
एका बाजूला संताप आला तर दुसऱ्या बाजूला काकूने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने आनंद झाला. म्हणजे आज रात्री काका तुला मालकाच्या पार्टीला घेऊन जाणार आहे? मी विचारलं. हो, पण मी त्यांना सांगणार आहे की मी फक्त रोहनसोबत येईन. तू माझी सुरक्षितता असशील. काकांनाही ते मान्य करावं लागले. काकू खोडकरपणे म्हणाली आणि तिने तिच्या गाऊनची सैल केली. तिने गाऊन बाजू केला आणि तिचा गोरा रंग भरगत रूप माझ्यासमोर उघडा झाला. पावसाच्या वातावरणात तिच्या शरीराची उष्णता स्पष्ट जाणवत होती. आता संताप, भीती सगळं बाजूला पडलं होतं आणि तारुण्याचा नवा प्रसंग सुरू झाला होता. तिने मला स्वतःजवळ ओढून घेतलं. तिच्या दोन्ही टाचा माझ्या पाठीमागे आवळल्या गेल्या. रोहन, त्या रात्री फक्त कुजबूज ऐकली होतीस ना, आज मला संपूर्ण अनुभव दे. ती माझ्या कानाचा चावा घेत फुटफुटली. त्या दुपारी नाशिकच्या त्या दीड खोलीत आमचा एक वेगळाच खेळ रंगला. काकूच्या दबक्या किंकाळ्या, माझे वाढलेले श्वास पूर्ण घरात घुमत होते. बाळ गाढ झोपलेले होते आणि आम्ही दोघे सर्व मर्यादा ओलांडून एकमेकांना मिसळून गेलो होतो. काकूंची साडी पेठ चटचट आवाजापेक्षा आता तिच्या शरीराची हालचाल आणि सुखाचे उद्गार खूप जास्त तीव्र होते. संध्याकाळी 7 वाजता काका घरी आले. त्यांच्या हातात एक महागडी साडी आणि काही कपड्यांची बॅग होती. त्यांनी माझ्याकडे आणि काकूच्या चमकणाऱ्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांना सगळं समजलं होतं, पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. सुमन, ही साडी नेस आणि तयार हो. आणि रोहन, तू सुद्धा हा नवीन सूट घाल. आज रात्री 9 वाजता आपल्याला हॉटेल नाशिक ग्राउंडमध्ये जायचं आहे, काका म्हणाले. काका, रोहन सोबत येणार असेल तरच मी येईन, काकूने ठामपणे सांगितलं. हो, तो सोबत असणार आहे. तो आता आपल्या कुटुंबाचाच भाग आहे, काका मंद हसून म्हणाले. आम्ही तिघे तयार झालो. काकू त्याला रंगाच्या साडीत अतिशय मोहक आणि सुंदर दिसत होती. रात्री 9 वाजता आम्ही त्या भव्य हॉटेलच्या VIP लाऊंजमध्ये पोहोचलो. तिथे हॉटेलचा मालक, एक 55 वर्षाचा श्रीमंत व्यापारी बसला होता. आम्ही टेबलवर बसलो. त्या व्यापाऱ्याची नजर सतत काकूच्या उघड्या पाठीवर आणि तिच्या सौंदर्यावर खुसलेली होती. काकाने दारूचा ग्लास हातात घेतला आणि मालकाशी कॉन्ट्रॅक्टबद्दल बोलायला सुरुवात केली. पण अचानक त्या व्यापाऱ्याने असा प्रस्ताव ठेवला ज्याने तिथे उपस्थित सर्वांचे होश उडाले. तो व्यापारी काकाकडे बघून हसला आणि म्हणाला, महेश, तुला हा 50 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट मिळेल, पण अट एकच. आजची रात्र तुझी सुंदर बायको सुमन आणि हा तुझा पुतण्या रोहन हे दोघं माझ्यासमोर एका खाजगी सूटमध्ये एकत्र राहतील आणि ते फक्त मी बघेन. व्यापाराचा हा अजब आणि विकृत प्रस्ताव ऐकून काकांनी ग्लास हातातून सुटता वाचला. मी काकूकडे पाहिले. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, तर ती वेगळीच थरार होता. काका माझ्याकडे आणि काकूकडे बघू लागले. एका बाजूला 50 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट होता, तर दुसऱ्या बाजूला घराची आबरू आणि आमचं हे नवं गुप्त नातं. काकांनी शेवटी माझा हात धरला आणि हळूच विचारलं, रोहन, काय करू? तुझी काही तयारी आहे का? नाशिकच्या त्या रात्री खेळ आता मोठ्या टप्प्यावर आला होता. रोहन या कराराला होकार देईल का? त्या हॉटेलचा खाजगी खोलीत काय घडणार? काका कोणता नवीन गेम खेळत आहेत? त्या हॉटेलच्या VIP लाऊंज पसरलेली शांतता कमालीची भयान होती. 50 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट एका बाजूला आणि दुसरीकडे त्या व्यापाऱ्याची ती विकृत अट. काकांनी हात थरथरत होता. त्यांनी माझ्याकडे आशेने आणि संकोचाने पाहिले. रोहन, काय करू? तुझी काय तयारी आहे? मी काकूकडे नजर टाकली. लाल साडीतील काकूच्या चेहऱ्यावर भीतीपेक्षा एक वेगळीच धुंद आणि माझ्यावर असलेला ठाम विश्वास दिसत होता. तिने हळूच टेबलाखाली माझा हात पकडला आणि तो जोरात दाबला. तिच्या या स्पर्शातलं मला उत्तर मिळालं होतं. मी काकाकडे पाहिले आणि मान हलवून शांतपणे म्हणालो, काका, जर काकूंची तयारी असेल आणि तुमचा पाठिंबा असेल तर मला काही हरकत नाही. व्यापाऱ्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर आणि विकृत हसू उमटलं. शाबास महेश, तुझा पुतण्या खरंच धमक आहे, तो म्हणाला. त्याने खिशातून 5व्या मजल्यावरील प्रेझेंटेशन सूटची चावी काढली आणि टेबलवर ठेवली. काका लाऊंजमध्ये थांबले आणि मी आणि काकू व्यापाऱ्यासोबत लिफ्टने 5व्या मजल्याकडे गेलो. लिफ्टमध्ये काकू अगदी माझ्याजवळ उभी होती. तिने माझ्या कानाशी झुकून कुजबूज केली,
रोहन, घाबरू नकोस, म्हातारा फक्त बघणार आहे. पण आज मला तुझा तो रांगडा अवतार हवाय जो आज दुपारी पाहिला होता. आम्ही रूममध्ये शिरलो. खोली अति भव्य आणि मोहक दिव्याच्या प्रकाशाने उजाळून निघाली होती. एका बाजूला मोकळा व्ह्यू असलेला काचेचा डोम होता आणि समोरच मोठा मखमली बेड. व्यापाऱ्याने एक महागडी सोफ्याची खुर्ची बेडच्या अगदी समोर ओढली. हातात दारूचा ग्लास घेतला आणि सिगार पेटवला. सुरू करा, मलाही काहीही घाई नाही, तो धूर सोडत म्हणाला. काकूने तिच्या लाल साडीचा पद हळुवारपणे खांद्यावरून खाली सोडला. तिची गोरी आणि भरगच्च पाठ त्या मंद प्रकाशात चमकू लागली. तिने तिच्या हातातील बांगड्या छनछन करत बाजूला ठेवल्या आणि सरळ माझ्याकडे आली. तिने माझे दोन्ही हात तिच्या कमरेवर ठेवले. रोहन, कोणाचाही विचार करू नकोस, आज फक्त तू आणि मी. ती माझ्या ओठावर तिचा ओठांचा दाब देत पुटपुटली. त्या व्यापाऱ्याच्या समोरच मी काकूला माझ्या मिठीत ओढलं. दुपारी नाशिकच्या त्या दीड खोलीत अनुभवला तोच मोहक गंध पुन्हा माझ्या नाकात भरला. काकूच्या तोंडून एक हळुवार किंचाळी निघाली. तिने तिचे दोन्ही माझ्या भोवती गुंफले. समोर बसलेला तो श्रीमंत व्यापारी सिगारचे झुरके मारत डोळे विस्पारून हे सगळं पाहत होता. त्याच्या हातातील दारूचा ग्लास थिजल्यासारखा झाला होता, पण आम्हाला आता त्याचा काहीच फरक पडत नव्हता. काकूची ती फटकळ झेप आता माझ्या मानेवर आणि छातीवर फिरत होती. तिने स्वतःच तिच्या दोरी सैल केली. नाशिकच्या त्या आलिशान हॉटेलच्या खोलीत 2 श्वासांचा वेग इतका वाढला होता की बाहेरच्या पावसाचा आवाजही फिका पडला होता. काकू शरीराच्या हालचाली आणि सुखाच्या किंकाळ्यांनी ती खोल गजबजून गेली होती. मी तिला बेडवर टेकवलं आणि तिच्या प्रत्येक रूपाचा आस्वाद घेऊ लागलो. समोर बसलेला म्हातारा मालक फक्त धापा टाकत हे सगळं लाईव्ह अनुभवत होता. जवळपास तासभराच्या या थरारानंतर जेव्हा आम्ही थांबलो तेव्हा व्यापारी खुर्चीवरून उठला. त्याचे हात थरथरत होते. त्याने टेबलवर ठेवलेले 50 लाखाच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल उचलली आणि सही करून माझ्या हातात दिली. महेश, खूप नशीबवान आहे. आणि तू रोहन, तू तर वाघ निघालास. तो व्यापारी साक्षरी करून रूममधून बाहेर निघून गेला. काकूने साडी नीट सावरली. तिच्या चेहऱ्यावर एक असीम समाधानाचे भाव होते. तिने माझ्या गालावर एक घट्ट पापी घेतली. तू आज माझं मन जिंकलंस रोहन, ती म्हणाली. आम्ही खाली लाऊंजमध्ये आलो. काकाचे चिंतेने वाट पाहत होते. मी त्यांच्या हातात ती 50 लाखाची सही केलेली फाईल ठेवली. काकाचे डोळे पाण्याने भरले. त्यांनी मला घट्ट मिठी मारली. त्या घटनेला आता 6 महिने उलटून गेले होते. आज काका नाशिकमधील एका मोठ्या प्रोजेक्टचे हेड आहेत. आमचे राहणीमान बदलले आहे. आता आम्ही 1.5 खोलीच्या घरातून एका मोठ्या 4 BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो आहोत. पण आमच्या तिघांमधील ते गुप्त आणि अनपेक्षित नातं अजूनही तसेच टिकून आहे. काका कामावर गेले किंवा कधीकधी रात्री काकासमोरच नाशिकच्या त्या नवीन घरात रोहन आणि सुमन काकूंचा तो थरारक प्रवास आजही सुरू असतो. गावातून नोकरीसाठी आलेल्या एका 24 वर्षाच्या मुलाचा हा अनपेक्षित प्रवास आता एक वेगळीच सुख आणि गुप्त बंधनात रूपांतरित झाला होता आहे. 50 लाखाचा तो कॉन्ट्रॅक्ट आणि आलिशान 4 BHK फ्लॅट आणि सुमन काकूसोबत ते उघड गुप्त नातं, वरवर पाहता हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं सुरळीत सुरू झालं होतं. नाशिकच्या एका नामांकित बिल्डरच्या प्रोजेक्टवर महेश काका आता हेड म्हणून काम करत होते. घरात पैशाची काहीच कमी नव्हती, पण म्हणतात ना, त्या रात्रीच्या अंधारात घडलेल्या गोष्टींचा प्रकाशात पडणारा पडसाद फार मोठा असतो. त्या दिवशी नाशिकमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. काका ऑफिसमधून कामासाठी मुंबईला गेले होते. घरात मी, सुमन काकू आणि छोटा बाळच होतो. दुपारच्या वेळेस पावसाचा जोर वाढला तसा वातावरणात मोहकपणाही वाढू लागला. काकूने तिच्या आवडीची जांभळ्या रंगाची नायलॉनची साडी नेसली होती. ती किचनमध्ये चहा करत असताना मी पाठीमागून जाऊन तिचे कमरेत हात घातले. काकू, आज मुंबईचा रस्ता पावसामुळे बंद आहे. काका आज रात्री परत येऊ शकणार नाहीत. मी तिच्या कानापाशी कुजबुजलो. तिने मागे वळून माझ्या गळ्यात हात टाकले. तिच्या ओठावर तेच परिचित मिश्किल हास्य होतं. म्हणजे आज संपूर्ण रात्र फक्त आपलीच आहे तर. तिने तिच्या ओठाने माझ्या मानेवर स्पर्श केला.
आम्ही दोघे हॉलमधल्या मखमली सोफ्यावर विसावलो. 6 महिन्यापूर्वी त्या दीड खोलीत सुरू झालेला आमचा प्रवास आता अधिकच आक्रमक आणि निर्धास्त झाला होता. काकूच्या साडीचा पदर सरकला. तिचे भरगच्च रूप आणि तिच्या श्वासांची तो गतिमान आवाज हॉलमध्ये घुमू लागला. मी तिच्या अंगावर पूर्णपणे झुकलो होतो. तिने तिचे डोळे धुंदीत मिटले होते आणि अचानक दरवाजाची बेल वाजली. एका क्षणात आमच्या दोघांच्याही शरीरातील रक्त गोठल्यासारखं झालं. मी पटकन काकूवरून बाजूला झालो. काकूने घाईघाईने साडी सावरली. घड्याळात पाहिले तर दुपारचे 3:30 वाजले होते. काका तर मुंबईला गेले होते. मग पावसात दारावर कोण असू शकतं? रोहन, जरा हळू डोकावून बघ. काकूचा आवाज भीतीने कापत होता. मी पाऊण न वाजवता मुख्य दरवाजाच्या स्पाय होलमधून बाहेर पाहिलं. बाहेर रेनकोट घातलेला एक अनोळखी माणूस उभा होता. त्याच्या हातात एक मोठा खाकी लिफाफा होता. त्याने पुन्हा एकदा बेल वाजवली. मी हिम्मत करून दरवाजा थोडासा उघडला. हो, कोण हवंय? त्या माणसाकडे एक विचित्र तीक्ष्ण नजरेने पाहिलं. रोहन साहेब, तुम्हीच ना? हो, पण तुम्ही कोण? त्याने काही न बोलता त्याच्या हातातील तो खाकी लिफाफा माझ्या हातात कोंबला आणि म्हणाला, हा तुमच्यासाठी आहे. आत काय आहे ते एकट्याने बघा, नाहीतर नाशिक सोडून पळून जावं लागेल. एवढं बोलून तो माणूस पायऱ्यावरून धावत खाली निघून गेला. आता माझ्या कपाळावर घाम साचत होता. मी दरवाजा लावून घेतला. काकू धावत माझ्याजवळ आली. काय आहे रे त्या लिफाफ्यात? कोण होता तो? माहीत नाही काकू. मी थरथरत्या हाताने तो लिफाफा फाडला. आतमध्ये काही फोटो आणि पेनड्राईव्ह होता. मी लिफाफ्यात ते फोटो बाहेर काढले आणि ते पाहताच माझ्या आणि काकूच्या तोंडचे शब्द पळाला. त्या फोटोमध्ये त्या रात्री 5व्या मजल्यावरील प्रेझेंटेशन सूटमध्ये घडलेला प्रत्येक प्रसंग अतिशय स्पष्ट आणि हाय डेफिनेशन कॅमेऱ्याने टिपलेला होता. मी काकूला मिठीत घेतलेले फोटो, व्यापारासमोर घडलेले ते कृत्य आणि अगदी शेवटचा क्षण, सगळं काही त्या फोटोमध्ये होतं. फोटोच्या खाली लाल शाईने एक टीप लिहिली होती. वाटलं होतं का रोहन की 50 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट एवढा सहजासहजी मिळतो? प्रेझेंटेशियल सूटमध्ये फक्त म्हातारा व्यापारीच नव्हता, तर छतावर गुप्त कॅमेरेही होते. जर आज रात्री 12 वाजेपर्यंत 1 कोटी रुपये मिळाले नाहीत, तर हा व्हिडिओ आणि हे फोटो तुझ्या गावच्या व्हॉट्सअप ग्रुपवर आणि नाशिक पोलिसांच्या सायबर सेलकडे पाठवले जातील. निर्णय तुझा आहे. काकू चक्कर येऊन सोफ्यावर कोसळली. रोहन, हे काय आहे? जर हे गावी कळले किंवा पोलिसात गेले तर माझी आणि काकांची समाजात काय इज्जत राहील? आम्ही जिवंत तरी राहू का? ती ढसाढसा रडू लागली. माझं डोकं सुन्न झालं होतं. 1 कोटी रुपये एवढी रक्कम आम्ही एका रात्रीत कुठून आणणार? मी स्वतःला सावरला आणि लॅपटॉप आणून तो पेनड्राईव्ह जोडला. पेनड्राईव्ह उघडताच त्यात फक्त एक व्हिडिओ नव्हता, तर एक 5 सेकंदाची ऑडिओ क्लिप सुद्धा होती. ती क्लिप प्ले केली. क्लिपमध्ये एका माणसाचा व्हॉइस मॉड्युलेट केलेला आवाज आला. रोहन, तुला वाटतंय की ब्लॅकमेलिंगचा खेळ त्या म्हाताऱ्या व्यापाऱ्याने रचलाय? जरा पुन्हा विचार कर. तुझ्या अगदी जवळच्या माणसानेच तुला या जाळ्यात अडकवलंय. महेशच्या त्या दीड खोलीत रात्री तू जागा आहेस हे ज्याला पहिल्या दिवसापासून माहीत होतं, खरा मास्टरमाइंड तोच आहे. ती क्लिप तिथेच संपली. माझ्या पाठीवर भीतीचा थरकाप उडाला. जवळचा माणूस, महेश काका, सुमन काकू आणि अजून कोणी तिसराच. काका तर मुंबईला गेले होते. मी काकांना फोन लावला, पण त्यांचा फोन स्विच ऑफ येत होता. त्या दीड खोलीतून सुरू झालेला हा लपंडाव आता एका अशा धोकादायक वळणावर येऊन थांबला होता, जिथे प्रत्येक पात्रावर संशयाची सुई होती. काकांचा मुंबईचा दौरा खरोखरच ऑफिसच्या कामासाठी होता का? की हा 1 कोटी रुपयाचा आणि ब्लॅकमेलिंगचा खेळ काकांनीच रचला होता? की सुमन काकू मला आणि काकांना वापरून स्वतःचा काही वेगळाच गेम खेळत होती? घड्याळात रात्रीचे 8 वाजत होते. आमच्याकडे निर्णय घेण्यासाठी फक्त 4 तास उरले होते. बाहेर पावसाचा कडकडाट वाढला होता आणि घरातल्या शांततेत एका भीषण सस्पेन्सने जन्म झाला होता. 1 कोटी मागणारा तो गुप्त ब्लॅकमेलर खरंच महेश काका आहेत की सुमन काकूचा हा काही चालबाज प्लॅन आहे? त्या रात्री 12 वाजता काय घडणार? रात्रीचे 8:45 झाले होते.
वेळ एखाद्या वाळूसारखी हातातून निष्ठत होती आणि 1 कोटी रुपयाच्या खंडणीची टांगती तलवार आमच्या मानगुटीवर होती. सुमन काकू सोफ्यावर डोक्याला हात लावून बसली होती. तिचे डोळे रडून रडून लाल झाले होते. रोहन, काकांचा फोन अजून स्विच ऑफच येतोय. मला खूप भीती वाटते रे. जरा ते फोटो गावी पोचले तर माझ्या घरचं जिवंत सोडणार नाही. मी शांत विचारांच्या चक्रात अडकलो होतो. त्या ऑडिओ क्लिपमधील शब्द माझ्या कानात वारंवार गुंजत होते. तुझ्या अगदी जवळच्या माणसानेच तुला जाळ्यात अडकवलंय. मी पुन्हा एकदा तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला आणि त्या व्हिडिओ फाईल डिटेल्स तपासू लागलो. मी तंत्रज्ञानाचा थोडा अभ्यास केला असल्यामुळे मला एक गोष्ट स्पष्ट दिसली. तो व्हिडिओ कॅमेऱ्यातून थेट सेव्ह झालेला नव्हता, तर एका विशिष्ट सॉफ्टवेअरने एडिट करून व्हिडिओची क्वालिटी कमी वापरून पेनड्राईव्हमध्ये टाकला होता. फाईलच्या डिटेल्समध्ये एडिट केल्याने तारीख आजचीच दुपारची 2:30 वाजताची दाखवत होती. दुपारी 2:30 वाजता काका तर ट्रेनमध्ये होते आणि काकू माझ्या सोबत सोप्यावर होती. मग नाशिकमध्ये बसून ही फाईल एडिट करणारा माणूस कोण होता? अचानक माझ्या डोक्यात एक लकलकाट झाला. मी पटकन काकूच्या फोनमध्ये तिचे गुगल पे आणि बँक ॲप्स तपासण्याची सुरुवात केली. काकू घाबरून म्हणाली, रोहन तू काय करतोस? मी तिच्याकडे रोखून पाहिलं. काकू, त्या दिवशी जेव्हा काका दुधाची पिशवी आणायला गेले होते तेव्हा तुम्ही मला म्हणाल्या होतात की काकाच्या एका ओळखीच्या माणसासोबत भांडण झालं आहे. तो ओळखीचा माणूस कोण होता? महेश काकांचा मित्र की तुमचा? काकूंचा चेहरा क्षणात पांढरा पडला. तिच्या ओठांचे थरथर वाढली. रोहन तू काय बोलतोयस? माझा काय संबंध? काकू खोटं बोलू नका, मी जोरात ओरडलो. ज्या माणसाने दुपारी लिफाफा आणून दिला त्याच्या हातावर एक त्रिशूळाचा टॅटू होता. तोच टॅटू मी गेल्या आठवड्यात तुमच्या भावाच्या म्हणजेच माझ्या मानलेल्या मामाच्या हातावर पाहिला होता. नाशिकला आल्यापासून तुम्ही मला आणि काकांना एका खेळात फिरवत आहात. माझा हा रोखठोक आरोप ऐकून सुमन काकू शांत झाली. तिच्या डोळ्यातील अश्रू अचानक गायब झाले आणि तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर थंडगार हसू उमटलं. तिने साडीचा पदर सावरला आणि सोफ्यावर पाय टेकून बसली. वा रोहन वा, तुला वाटला नव्हताच तितका हुशार निघालास. काकूचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. त्यात आता ती लाजरी गोड काकू उरली नव्हती. काकू, हे सगळं तुम्ही केलंय? माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. होय, मीच केलंय सगळं, काकू ठामपणे म्हणाली. महेश सोबत लग्न होऊन 7 वर्ष झाली, पण तो मला सुख देऊ शकला नाही. आर्थिक स्थैर्य, गावाकडे असताना तू माझ्यावर जी नजर ठेवायचास ते मला तेव्हापासूनच माहीत होतं. म्हणून जेव्हा महेशने तुला नाशिकला आणायला विचार केला तेव्हा हा मास्टर प्लॅन मीच आखला. तिने दारूचा एक घोट घेत पुढे सांगायला सुरुवात केली. त्या 1.5 खोलीच्या घरात रात्री मुद्दाम उकाड्याचं नाटक करून महेशला चिथावणं, तू जागा आहेस हे माहीत असूनही तो कुजबुजेचा खेळ मांडणं, हे सगळं माझंच नियोजन होतं. मला माहीत होतं की तू तरुण आहेस, तुझा ताबा सुटेल. त्यानंतर महेशला तुझ्या विरुद्ध वापरणं आणि त्याला 50 लाखाचा कॉन्ट्रॅक्टच्या आमिषात अडकवणं, हे सगळं मी आणि माझ्या भावाने प्लॅन केलं होतं. आणि तो हॉटेलचा 50 लाखाचा कॉन्ट्रॅक्ट? मी थक्क होऊन विचारलं. तो व्यापारी दुसरा कोणी नसून माझ्या भावाचा फायनान्सर होता. तो सगळा एक बनाव होता. मला महेशकडून 50 लाख रुपये ऐटवायचे होते, पण महेशने ते पैसे स्वतःच्या कंपनीच्या खात्यात लॉक करून ठेवले. म्हणून मला ही 1 कोटीची ब्लॅकमेलिंगचा ड्रामा करावा लागला, जेणेकरून महेश घाबरून कंपनीच्या खात्यातून 50 लाख आणि उरलेले स्वतःचे सेव्हिंग्समधून काढून माझ्या भावाकडे सोपवेल. काकूंचा हा भीषण एक कट ऐकून मी शॉक बसला होता. ज्या स्त्रीला माझं वर्चस्व मानलं होतं तिने माझा आणि काकांचा फक्त बुद्धिबळाच्या पटावर प्याद्यासारखा वापर केला होता. घड्याळात रात्रीचे 11:45 झाले होते. आता तुझ्याकडे 2च मार्ग आहेत रोहन. काकू उठून माझ्याजवळ आली आणि तिने तिचा हात माझ्या छातीवर ठेवला. एक तर गुपचूप या प्लॅनमध्ये सामील हो. आपण दोघे 1 कोटी घेऊन नाशिक सोडून पळून जाऊ, नाहीतर 12 वाजता हा व्हिडिओ इंटरनेटवर लीक होईल आणि तू आणि महेश दोघेही तुरुंगात जा. मी काय बोलणार इतक्यात अचानक मुख्य दरवाजाचा ताबा तुटल्याचा आवाज झाला. तडक. दरवाजा जोरात उघडला गेला आणि आतमध्ये महेश काका उभे होते. त्यांच्यासोबत नाशिक
पोलीस सायबर सेलचे 2 अधिकारी होते. काकू, धक्का बसला. महेश, तुम्ही? काकांचा चेहरा रागाने आणि दुःखाने लाल झाला होता. काकांनी खिशातून फोन काढला जो चालू होता. सुमन, मी मुंबईला गेलोच नव्हतो. रोहनच्या लॅपटॉपवर मी आधीच एक सिक्रेट मायक्रोफोन आणि ट्रॅकर ॲप इन्स्टॉल केलं होतं. तू आता जे काही रोहनला सांगितलंस ते सगळं रेकॉर्ड झालंय आणि पोलिसांच्या सर्व्हरवर सेव्ह झालंय. काका पुढे आले आणि त्यांनी सुमनच्या तोंडावर एक सनसनीत चपराक लावली. ज्या 1.5 खोलीत मी तुला प्रेमाने ठेवलं तिथे तू माझ्या पुतण्याला आणि माझा असा बळी दिलास. 50 लाखासाठी तू इतकी खाली घसरलीस. बाहेर पोलिसाच्या व्हॅनचा सायरन वाजला. पोलिसांनी काकू आणि तिच्या भावाला तात्काळ ताब्यात घेतलं. तो पेनड्राईव्ह आणि सर्व पुरावे पोलिसांनी जप्त केले. सकाळचे 6 वाजले होते. नाशिक आकाशात पावसाचे ढग पांगले होते आणि तांबडं फुटलं होतं. त्या 4 BHK फ्लॅटमध्ये आता फक्त मी आणि महेश काका होतो. घरामध्ये एक गढूळ शांतता पसरली होती. काकांनी मला चहाचा कप दिला. रोहन, मला माफ कर. काकांचा आवाज जड झाला होता. तुला या सगळ्यात ओढलं गेलं, पण तू वेळेवर तिचं सत्य उघडकीस आणलं नाही काका. चूक माझीही होती. मी त्या मोहात पडायला नको होतं. मी खाली मान घालून म्हणालो. ज्या गोष्टी 1.5 खोलीच्या अंधारात घडल्या त्या तिथेच संपल्या. काका माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, आता नाशिकमध्ये एका नवीन सुरुवात करायची आहे. फक्त कामावर आणि करिअरवर लक्ष दे. मी मान डोलावली. नाशिकच्या त्या 1.5 खोलीतून सुरू झालेला काम, मोह, धोका आणि षडयंत्राचा हा अनपेक्षित प्रवास आज अखेर संपला होता. रोहन आता एक भोळा फापडा गावाकडचा मुलगा राहिला नव्हता. त्याला आयुष्याचा, त्याच्याच आणि सत्याचा खूप मोठा धडा मिळाला होता.